रामकृष्णाला मित्रांनो, आपण जर पाहिलं तर आज माऊलींची पालखी सकाळीच नातेपुते या ठिकाणाहून माळशिरसच्या दिशेला प्रस्थान करण्यासाठी निघाली. आणि विशेष म्हणजे माऊलींचं दुपारी आज पुरंदवडे या ठिकाणी माऊलींचं पहिलं गोल रिंगण असणार आहे. आणि आजचा जो काही सुंदर सोहळा आहे तो आपण या ठिकाणी आपल्या या व्हिडिओमध्ये मार्फत आपण या ठिकाणी अनुभवणार आहे. आणि विशेष म्हणजे आजचा जो काही सोहळा आहे तो पुरंदवडे गावामध्ये भरपूर पद्धतीने खूप सुंदर अशी तयारी झाली. आणि माऊली आज या ठिकाणी नातेपुते यातून या गावात निघाली. माऊलींचा नगारखाना या ठिकाणी मानाचा चालला आहे. आपण बघू शकता खूप सुंदर सुख सोहळा आजचा यावर्षी आपण अनुभवणार आहे. आणि याची जी काही झलक आहे ती आपल्या या चॅनलवरती आपल्याला पाहायला भेटणार आहे. आपण माऊलींचा अश्व या ठिकाणी रिंगणातला खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी दर्शन घेताना या ठिकाणी भाविक या ठिकाणी दिसत आहेत. आणि विशेष म्हणजे माऊलींचा शितळेबंदचा अश्व आहे हा या ठिकाणी आहे आणि मानाचा झेंडा पण आहे. आणि हा माऊली ज्यावेळेस विराजमान होता रिंगण सोहळ्यामध्ये तो अश्व या ठिकाणी आपल्यासाठी इथे दर्शनासाठी आहे. आपण बघू शकता खूप सुंदर पद्धतीचा हा सोहळा आज या ठिकाणी होणार आहे. आणि आता या सुख सोहळ्याचे आपण साक्षी होणार, यासाठी खरंच खूप भाग्य आहे मित्रांनो. आपण बघू शकता मित्रांनो, माऊलींची पालखी ही सकाळीच नातेपुतेवरून 6 वाजता निघाली. आणि विशेष म्हणजे दुपारचं भोजन व विसावा हा मांडवी ओढा या ठिकाणी असणार, त्यामुळं लगबग चालू आहे. कारण की आज माऊलींचं रिंगण सोहळा असल्यामुळं प्रत्येकजण त्या आनंदासाठी सज्ज होणार आहे. कारण की हा सुख सोहळा पहिल्यांदा अनुभवायचा या वर्षीचा, त्यामुळं माऊलींचं पहिलं उभे रिंगण चांदोबाचं लिंब या ठिकाणी पार पडलंय. त्या ठिकाणी खूप सुंदर असा सोहळा आपण अनुभवला आपल्या चॅनलवरती. तर मित्रांनो, आता जो काही सुंदर सोहळा आहे तो आपण या लवकरच या ठिकाणी पाहणार. त्याच्यामुळं प्रत्येकाला ओढ लागली की तो सुंदर सोहळा कसा होणार आहे, त्यासाठी प्रत्येकाची लगबग या ठिकाणी. माऊली प्रत्येकजण हरिनामाच्या गजरामध्ये या ठिकाणी हळूहळू पावलं टाकत पंढरच्या दिशेला चालला ते. आणि पंढरच्या दिशेला जात असताना जी काही बिकट वाट असते ती वाट हलकी होण्यासाठी वारकरी या अशा पद्धतीने वेगवेगळे खेळ खेळताना दिसतात. कारण रिंगण सोहळा हे त्यांच्यापैकी एक खूप सुंदर सोहळा असतो, जेणेकरून या ठिकाणी खूप मोठ्या पद्धतीने समाज आरती होते, भजन होतं आणि त्यासोबतच सुंदर पद्धतीचं रिंगण असतं. तर ते खूप सुंदर पद्धतीने होतं. सगळेजण मध्ये बसलेले असतात, बाजूने उभे असतात आणि त्या ठिकाणी मधोमध बरोबर गोल असा हा आकार देऊन खूप सुंदर पद्धतीने रिंगण सोहळा पार पडतो. तो सुख सोहळा अनुभवण्यासाठी भरपूर भाविक या ठिकाणी, भरपूर वारकरी हळूहळू पावले टाकत या ठिकाणी पुरंदवडीच्या दिशेने चालले ते. आणि आज रात्रीचा मुक्काम हा माळशिरसच्या गावी असणार आहे. त्याच्यामुळं सगळ्यांना एक उत्सुकता लागली आहे की कधी एकदाचं पुरंदवडे येईल आणि माऊलींची पालखी, माऊलींचा रथ त्या ठिकाणी सज्ज होईल आणि लगेच अश्व आपले रिंगणासाठी तयार होतील. तो सुख सोहळा लवकरच आपण अनुभवणार या चॅनलवरती, तर त्याचा नक्की आनंद घ्या. आपण दोघे पण एकदम छोटा असं लहान असं लेकरू आहे या ठिकाणी वाऱ्यामध्ये बघा. सुख सोहळा अनुभवण्यासाठी आलंय. हे बघा, हा सोहळा आहे बाबा. संस्कृतीतून शोधण्यावर एकमेकांचे घेतात या ठिकाणी मावळे दिसतात आणि आपल्या धर्माचं बौद्धिक संसारातील सुखदुःखांचा कुठेतरी विसर बाजूला करत माऊली या ठिकाणी आषाढी वारीसाठी सज्ज होत असतात. कारण की हा लगभग 21 दिवसांचा सततचा हा पायी प्रवास इतका सोपा नसतो मित्रांनो. फक्त ती पंढरीच्या विठोबाच्या ओढीसाठीचा हा प्रवास सुखकर होत असतो. आणि सुखकर होण्यासाठी लाखोंच्या संख्येने या ठिकाणी वारकरी एकत्र या ठिकाणी एकमेकांच्या सहाय्याने खूप सुंदर पद्धतीचे खेळ करत, भजन करत, हरिनामाचा गजर करत हा प्रवास हलका करत असतात. त्यामुळे ही वाट हलकी होते आणि हा खूप सुंदर सोहळा हा न दुखता न खुपता हळूहळू आनंदाच्या दिशेला हा प्रवास पंढरीच्या दिशेला होत असतो. आणि माऊली हे सर्व या ठिकाणी पंढरीच्या दिशेला विराजमान होतात. कारण की हा सुख सोहळा त्यांना माहीत असतो की इतकं लांब जाऊन पायी प्रवास करून विठ्ठलाचं दर्शन हे आतमध्ये गाभारात होत नाही. त्या दिवशी विठ्ठलाचं दर्शन या वारकऱ्यांचं, सर्वांचं, दिंड्यावाल्यांचं हे फक्त विठुरायाच्या जे मंदिर आहे त्याच्या कळसाचं होत असतं. कारण की इतक्या मोठ्या भाविक भक्तांना या ठिकाणी इतकं होणं शक्य नाही आणि त्यांनाही
विठ्ठलाने सांगितलंय की देव हा कळसामध्येच दिसतो. कारण भरपूर भाविक या ठिकाणी बाहेरचे जे गाडीने प्रवास करत असतात ते तिकडे दर्शनासाठी रांगा करत असतात, त्यांना तिकडे तो दर्शन होत असतं आतमधलं. परंतु हे जे दिंडेवाले असतात, हे जे सर्व पालखी सोबत जाणं असतात, त्यांचं दर्शन हे तिकडे माऊली नक्कीच होत नाही. परंतु तरीही त्या आनंदाने ते इतके सुखी असतात की हा पायी प्रवास त्यांना इतका मस्त असा आनंदाच्या दिशेला घेऊन जातो की या आठवणीच त्यांना पुन्हा वर्षभरासाठी जगण्यासाठी एक नवी उमेद देत असतात. तर मित्रांनो, वारकऱ्यांचा हा सुख सोहळा नक्कीच खूप भारी होतोय मित्रांनो. आणि लवकरच माऊली आता पुरंदरवाडीच्या दिशेला जातात. ते लवकरच माऊलींचं पुरंदरवाडी या गावामध्ये स्वागत होणार आहे आणि त्या ठिकाणी माऊलींचा पहिला गोल रिंगणाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे. तर मित्रांनो, आपण हा सोहळा सुखद अनुभव आहे बघा. भरपूर असा हरिनामाचा गजर चालू आहे. अगदी थोड्या वेळातच माऊलींच्या पालखीचं पुरंदरवाडी या ठिकाणी स्वागत होणार आहे. आपण बघू शकता लगबग या ठिकाणी चालू आहे. माऊलींची पालखी कधी आली बघा, बघू शकता आपण माऊलींची पालखी या ठिकाणी हळूहळू पावले टाकत या ठिकाणी माऊलींची पालखी मस्तपैकी या ठिकाणी पुरंदरवाडी या ठिकाणी येते. आणि विशेष म्हणजे पूर्ण असं स्वागतासाठी सगळं पब्लिक या ठिकाणी सज्ज आहे आणि हा सुख सोहळा आपण या ठिकाणी आपल्या नयनांनी या ठिकाणी अनुभवतोय. खूप लगबग या ठिकाणी यंदाची आषाढी वारीची होती आणि भरपूर प्रचंड पद्धतीने या ठिकाणी जनसमुदाय या ठिकाणी या वारीमध्ये सहभागी झालाय. आपण बघू शकता प्रचंड अशी गर्दी या ठिकाणी या पुरंदरवाडीच्या गोल रिंगणासाठी सज्ज झाली. आपण बघू शकता की पुरंदरवाडी या ठिकाणचे भाविक या ठिकाणी दर्शनासाठी किती झुंबड करताना या ठिकाणी दिसतात. खूप सुख सोहळा या ठिकाणी होतोय. गर्दी बघा, झुंबड बघा, गर्दी कुठं तरी टाळली पाहिजे मित्रांनो, एवढी गर्दी नाही केली पाहिजे. ते छोटे छोटे जीव असतात, थोडं सगळं लक्ष ठेवून कामं करा. अशी देवाचं दर्शन घ्या आपण थोडं भक्तिभावाने. अगदीच थोड्या वेळात माऊलींचं थोडंसं विसाव होऊन पुरंदरवाडी या ठिकाणी माऊलींचं पहिलं गोल रिंगण होणार आणि हा सुख सोहळा आपण नयनाने अनुभवण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. कारण की पुढल्या व्हिडिओमध्ये माऊलींचा हा सुख सोहळा नक्कीच तुम्हाला पाहायला भेटेल. चला मग मित्रांनो, अशाच सुंदर व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला माऊलींचं खूप जंगी असं स्वागत या ठिकाणी पुरंदरवाडी गाववाल्यांनी केलेलं आहे. आणि पुन्हा भेटूया अशाच सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी.